बारामतीमध्ये मतदानाआधी पैशांचा पाऊस पडल्याची माहिती समोर येते। पैसे वाटप केल्याचा रोहित पवार यांनी दावा केला आहे। तर पैसे वाटप करतानाचा एक व्हिडिओ सुद्धा त्यांनी ट्विट केला आहे। पोलीस बंदोबस्तामध्ये पैसे वाटल्याचा आरोप त्यांनी केला आहे। पैसे असे तसे वाटले जात नव्हते, तर पोलीस बंदोबस्त होता, पोलीस सुद्धा सोबत होते आणि अशा बंदोबस्तामध्ये पैसे वाटल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे। पोस्ट करून त्यांनी एक व्हिडिओ पोस्ट करून खळबळ उडून दिल्याचं पाहायला मिळते। आज मतदानाचा दिवस आहे, पण त्याच्या आधी आदल्या रात्री कशा पद्धतीने पैसे वाटले गेले त्याचा एक व्हिडिओ रोहित पवारांनी या ठिकाणी ट्विट केला आहे। आणि ही दृश्य आपण बघू शकतोय, याच्यामध्ये आपल्याला पोलीस सुद्धा दिसतायत, फक्त कार्यकर्ते नाहीयेत पैसे वाटप करताना, तर पोलीस सुद्धा दिसतायत। त्यामुळे आता हा व्हिडिओ नेमका कुठला आहे आणि कोणाला हे पैसे दिले जात होते, कोणाकडून हे पैसे दिले जात होते असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। दरम्यान बारामती मतदारसंघ ज्या ठिकाणी एकीकडे आहे शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे, तर दुसरीकडे आहेत सुनेत्रा पवार ज्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आहेत, महायुतीकडून त्या उमेदवार आहेत आणि मवियाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असताना याच बारामतीमध्ये मतदानाआधी पैशांचा हा पाऊस पडल्याचं पाहायला मिळते। आणि रोहित पवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे। यानंतर पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडे। चंद्रशेखर हे आपल्यासोबत बारामतीमधून जोडले गेले आहेत आणि बारामतीचीच ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण लोकशाही मराठीच्या माध्यमातून बघू शकताय। तर चंद्रशेखर, काय सांगाल, ही दृश्य आपल्याकडे येत आहेत ज्याच्यामध्ये पैसे आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात, 500-500च्या नोटा आहेत आणि पैशांचा पाऊस पडल्याचा आरोप रोहित पवारांनी केला। नेमकं काय मॅटर आहे हा? खरं तर काल रात्री अनेक ठिकाणी पैशाचं वाटप जे आहे ते झाल्याची माहिती जी आहे ती व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेली आहे। मावळ तालुक्यातील एक इसम जो आहे त्या इसमाला काही ठिकाणी मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन सुद्धा करण्यात आलेला आहे। खरं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते पैशाचं वाटप झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी ट्विट करत केलेला आहे। खरं तर वेल्हेमध्ये रात्री उशिरापर्यंत जे आहे ती पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे ती सुरू होती, त्या बँकेतून नेमकं काय सुरू होतं असा सुद्धा सवाल आहे जो तो रोहित पवारांनी केला आहे। खरं तर बँकेची जी वेळ असते ती रात्री उशिरापर्यंत नसते, परंतु रात्री 12च्या सुमारास सुद्धा ही बँक जी आहे ती सुरू होती। त्याचबरोबर मावळ तालुक्यातील एका आमदाराचा निकटवर्ती याला सुद्धा पकडल्याची माहिती समोर येत आहे। एकंदरीत बारामती लोकसभा मतदारसंघातून पैशाचं मोठ्या प्रमाणात वाटप जे आहे ते झाल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। खरं तर ही जी घटना आहे ती बारामती लोकसभा मतदारसंघातीलच असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्या ठिकाणी घड्याळाचं जे मफलर आहे ते सुद्धा पैशाच्या गाडीमध्ये भेटलेलं आहे। मोठ्या प्रमाणात 500च्या, 1000च्या, ज्या 2000च्या ज्या जुन्या सुद्धा नोटा होत्या त्या सुद्धा मिळाल्याची माहिती समोर येते, परंतु एकंदरीत पोलीस या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत। फरा निश्चितच चंद्रशेखर, आता तपासातून नेमकं काय समोर येतं तेही बघावं लागेल। निवडणूक आयोगाकडे याची तक्रार करण्यात आली आहे का तेही बघावं लागणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।